सो गाइज व्हॉट्सअप, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग। तर मित्रांनो, आज आहे दिवाळीचा 4था दिवस, परंतु आज मी अशा ठिकाणी चाललो आहे, म्हणजे तुम्ही ऐकलंय का शिवडीमध्ये आपल्या दिवाळीमध्ये देवी बसते। जर तुम्ही ऐकलं नसेल कुठेही किंवा तुम्ही बघितलं नसेल तर मी तुम्हाला सांगतो की आपल्या शिवडीमध्ये आपण जशी दिवाळी साजरी करतो ती तसंच तिकडे दिवाळीमध्ये देवीचं आगमन असतं आणि देवीचं आगमन सुद्धा झालेलं आहे। आणि आज वेळ आली दर्शनाची। आपण जेव्हा देवी बसले तेव्हा सगळ्या देव्या कव्हर केल्या होत्या, परंतु या दिवाळीमध्ये मी पहिल्यांदाच चाललो देवीच्या दर्शनासाठी। दिवाळी जी बसले देवी आपल्या शिवडीमध्ये बऱ्याचशा देवी आहेत, त्या आपण आज कव्हर करू। मला सुद्धा एवढी आयडिया नाही आहे म्हणजे किती देवी आहेत वगैरे, परंतु मी ऐकलंय आणि एक दोन ठिकाणी रील वगैरे सुद्धा मी बघितलेले आहेत फोनवर। सो आज आपण सुद्धा जाणार आहोत, देवीचं दर्शन घेणार आहोत। आणि हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, जा फटाफट सबस्क्राईब करा। आणि सर्वात आधी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, शुभ दीपावली। आणि बघू अजून आपण पुढे काय काय घडतं या ब्लॉगच्या माध्यमातून सगळं आपण कव्हर करू। तुम्ही हा ब्लॉग नक्कीच शेवटपर्यंत बघा। तर चलो बाय बाय। आपण बसलो ऑटोमध्ये, आता ऑटोमधून मी चाललोय चुनाभट्टीला। आणि चुनाभट्टीवर माझे 2 फ्रेंड्स येतील तिकडे, त्यांना मी दाखवू शकत नाही ब्लॉगमध्ये कारण थोडं प्रायव्हसी असल्यामुळे। चुनाभट्टीवरून आपण जाणार आहोत शिवडीला आणि मग शिवडीला पोहोचून हा ब्लॉग पुढे पुन्हा कंटिन्यू करेन। हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा देवींचं दर्शन घ्या माझ्यासोबत। तर चलो बाय बाय। गाईज आता मी पोहोचलो आहे शिवडी स्टेशनला, तुम्ही बघू शकता। आता आपण इथून खाली जाऊ शिवडीला आणि बघूयात नक्की देवी कुठे बसते। मला सुद्धा आयडिया नाही आहे, आपल्याला विचारावं लागेल। तर चला बघूयात। सो गाईज आता आपण आलो आहोत शिवडीची श्री महालक्ष्मी या देवीचं दर्शन घेण्यासाठी। डेकोरेशन बघा, संध्याकाळी इथे खूप सुंदर डेकोरेशन असतं, ज्या लाईटी वगैरे ह्या पेटवल्या जातात तेव्हा। तुम्ही बघू शकता शिवडीची श्री महालक्ष्मी। आता आपण या देवीचं दर्शन घेऊयात। मित्रांनो सजावट बघा, आपल्या शिवडीची श्री महालक्ष्मी या देवीचं दर्शन झालेलं आहे। अजून बऱ्याचशा देव्या, अजून 5 देव्या कव्हर करायच्यात आपल्याला। सो आत्ता आपण त्या देव्या सुद्धा बघूयात। सो गाईज आत्ता आपण आलो आहोत इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी या देवीचं दर्शन घेण्यासाठी। सो तुम्ही सुद्धा दर्शन घ्या। मित्रांनो इथे सुद्धा खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे। मित्रांनो देवीची मूर्ती बघा किती सुंदर वाटते। आपलं इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी या देवीचं सुद्धा दर्शन झालेलं आहे आणि त्या अजून बऱ्याचशा देव्यांचं दर्शन बाकी आहे। सो आपण त्या देव्यांचं दर्शन सुद्धा कव्हर करूया ब्लॉगच्या माध्यमातून। आणि अजून छोटी गल्ली आहे तिथे, त्या गल्ल्यांच्या मध्ये देवीचं आगमन होतं। आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे खूप छोटी गल्ली आहे इथे, आणि इथे मागेच देवीचा मंडप होता। तुम्ही बघू शकता इथे खूप देव्या आहेत। इथे समोर बघा खूप पोस्टर्स वगैरे लागलेले आहेत, म्हणजे बऱ्याचशा देव्या आपल्याला बघायला मिळणार आहेत। आत्ता आपण बघणार आहोत शिवडीची राज्यलक्ष्मी। मित्रांनो इथे खूप बऱ्याचशा गल्ल्या आहेत, त्यामुळे खूप कन्फ्यूज व्हायला होईल, त्यामुळे आपण सरळ सरळ जायचं आणि देवींचं दर्शन घ्यायचं। आपण बघणार आहोत शिवडीची राज्यलक्ष्मी आणि या देवीचं सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत। तो बघूयात आता आपण पुढे जाऊन देवीचं दर्शन घेऊ। आणि हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, ज्यांना दर्शन घेता येत नसेल शिवडीमध्ये। सो या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच सर्व देवींचं दर्शन घ्या। आपण बघत आपल्याला अजून कोणत्या कोणत्या देवींचं दर्शन भेटणार आहे करायला।
आज आपलं शिवडीची राजलक्ष्मी या देवीचं सुद्धा दर्शन झालेलं आहे। ही देवी सुद्धा खूप सुंदर होती आणि अजून बऱ्याचशा देवी आपल्याला कव्हर करायच्यात। सो आत्ता आपण जाऊयात पुढच्या मंडळाकडे, पुढच्या मंडळाला भेट देऊ आणि पुढच्या देवीचं सुद्धा आपण दर्शन घेऊयात। तुम्ही बघू शकता ते शिवडीमध्ये खूप मोठा बाजार भरतो। संध्याकाळचा तो पूर्ण इथे क्राऊड असते आणि पूर्ण मोठा मार्केट भरलेला असतो। इथे फुलांची दुकानं वगैरे, दिवाळीमध्ये सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता। इथे फराळ वगैरे आहेत, इथे भाजीपाला सुद्धा मिळेल आणि इथे ह्या साईडला सगळे हॉटेल्स वगैरे आहेत। इथे कपड्यांची सुद्धा खूप दुकानं आहेत, तुम्ही इथे बघू शकता। शिवडीमध्ये खूप मोठा मार्केट भरतो इथे आणि चाळ्या बघा तुम्ही। आत्ता आपण आलो आहोत मुंबईची महालक्ष्मी या देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि ही देवी एका सोसायटीमध्ये विराजमान आहे। तुम्ही बघू शकता इथे सोसायटी आणि या सोसायटीच्या आतमध्ये देवी विराजमान आहे। तुम्ही ही देवी बघा एका सोसायटीच्या आतमध्ये विराजमान आणि या देवीचं डेकोरेशनसुद्धा तुम्ही बघू शकता। खूप सुंदर असं हे डेकोरेशन सजवलेलं आहे। आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता मुंबईची महालक्ष्मी ही देवी कमळाच्या फुलावर विराजमान आहे। तुम्ही समोर बघू शकता इथे कमळाचं फूलसुद्धा आहे आणि देवी विराजमान आहे फुलावर। खूप सुंदर डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे या मंडळाने। मित्रांनो इथे पूर्ण सजावटी कमळाच्या फुलापासून झालेली आहे। मित्रांनो देवीचा लुक बघा किती सुंदर वाटतोय। सो गाइस आपलं मुंबईची महालक्ष्मी या देवीचं सुद्धा दर्शन झालेलं आहे। खूप सुंदर डेकोरेशन सजावट केलं होतं त्या देवीच्या मंडपामध्ये आणि ही देवी एका सोसायटीच्या आतमध्ये विराजमान आहे। तुम्ही बघू शकता ते सोसायटी आणि या सोसायटीच्या आतमध्ये ही देवी विराजमान असतो। तुम्ही सुद्धा एकदा नक्की व्हिजिट करा, मंडळाला भेट द्या आणि मुंबईची महालक्ष्मी या देवीचं सुद्धा दर्शन घ्या। आणि ह्या देवीची तुम्ही शॉर्ट रीलसुद्धा बघू शकता, आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे मी, तर जा फटाफट आणि शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा बघा या देवीची। सो गाइस हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे आणि मला लागले भूक, त्यामुळे मी त्या हॉटेलमध्ये आलो आहे मेंदूवडा खाण्यासाठी। तुम्ही इथे बघू शकता। सो हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे। तुम्ही सुद्धा एकदा नक्की व्हिजिट करा शिवडीमध्ये आणि सर्व देवींचं दर्शन घ्या। तर चलो बाय बाय, आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।